अहो ऐकलात का? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या विदर्भामधील एक खास रेसिपी. प्रत्येक स्टॉलवर समोसासोबत हे वडे नक्कीच तुम्हाला दिसतील, कारण आमच्या विदर्भामध्ये हे वडे खूप जास्त फेमस आहे. तर आज आपण पत्ताकोबीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. एकदम खायला टेस्टी आहेत, एकदम कुरकुरीत, क्रंची बनून तयार होतात. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी ना खलबत्ता घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 चमचा सोप घ्यायची आहे, 1 चमचा धने घ्यायचे आहेत, अर्धा चमचा जिरं घ्यायचं आणि छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता टेक्स्चर खूप जास्त बारीक केलेलं नाही. फक्त धने, जिरं थोडंसं फोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवायचं आहे. आता त्याच छोट्याशा खलबत्त्यामध्ये 2-3 लसणाच्या कळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला बारीक ठेचून घ्यायचे आहेत. त्याची सुद्धा मी खूप जास्त बारीक पेस्ट केलेली नाहीये. छान असं ओबड-धोबड त्याला वाटून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलाय. तुम्ही इथे बघू शकता लसूण सुद्धा छान बारीक केलेली आहे. आता लगेच आपल्याला एक दुसरा बाउल घ्यायचा आहे, वाटा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकी बारीक चिरलेली पालक ॲड करायची आहे. त्यानंतर 1 ते दीड वाटी इतकी बारीक चिरलेली पत्ताकोबी ॲड करून घ्यायची आहे. 1 कांदा बारीक चिरलेला उभा चिरून घ्यायचा आहे कांदा, आडवा चिरायचा नाही. छान असा उभा चिरून घ्यायचा आहे. तो सुद्धा ॲड केलेला आहे. त्याच्यामध्येच अर्धी वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. इथे मी ना सगळे भाज्या अंदाजे घेतलेल्या आहेत. क्वांटिटीनुसार घेतलेलं आहे. किती मला बनवायचे त्यानुसार घेतलं आहे. तुम्हाला किती बनवायचं त्यानुसार तुम्ही वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता. त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना, धने, जिरं, सोपचा तो ॲड करायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर हाताने हे सगळं क्रश करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी रिलीज झालं पाहिजे. मिठामुळे ना कांद्यातलं, पत्ताकोबीमधलं सगळं पाणी रिलीज होतं, म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही याच्यामध्ये. त्यासाठी बघा मी आधी हाताने हे सगळं क्रश करून घेतलेलं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी रिलीज झालं पाहिजे. पत्ताकोबीमध्ये, कांद्यामध्ये भरपूर पाणी असतो. तर बघा हे सगळं मी हाताने क्रश करून घेतलेलं आहे. याच्यातलं पूर्ण पाणी सुटलेलं आहे. आता लगेच आपल्याला याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करून घ्यायचे आहेत. हे बनवायला अतिशय सोपं आहे. तर इथे मी 3 हिरवी मिरची घेतलेली आहे. ते सुद्धा बारीक-बारीक चिरून घेतलेली आहे. ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपण वाटून घेतलेली लसूण ॲड करायचे. 1 चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे. त्यानंतर 1 कप इतकं बेसन ॲड करायचं किंवा वाटीने 1 वाटी इतकं बेसन ॲड करून घ्यायचं आहे. 2 चमचा मैदा ॲड करून घ्यायचा आहे. 2 चमचा इतके कॉर्नफ्लॉवर ॲड करायचे आहे. तुम्ही ते कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. पण माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं, म्हणून इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं ओवा ॲड करायचं आहे. ते हाताने क्रश करून ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मिरची पावडर ॲड करायचं आहे आणि हे सगळं सारण आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना खास करून तांदळाचं पीठ वापरायचं आणि थोडंसं मैदा वापरायचं, कॉर्नफ्लॉवर नाही वापरला तरी चालेल. अ, तांदळाच्या पिठाने ना एकदम खुसखुशीत असे कडक येतात, खूपच सुंदर होतात हे वडे. त्यासाठी तांदळाचं पीठ वापरायचं, पण माझ्याकडे यावेळेला तांदळाचं पीठ नव्हतं, म्हणून इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलाय. तर बघा हे मिश्रण पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता छान छोटे-छोटे आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. एकदम छोटे पण बनवायचे नाही, कारण हे वडे ना आकाराने थोडेसे मोठे असतात साइजने. तर बघा इथे मी छान मोठ्या साइजचे पेढे तयार करून घेतलेले आहे. अशा पद्धतीचे छान मोठे-मोठे पेढे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि बघा हे सगळे बॉल्स इथे मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे लगेच आपल्याला तळायला घ्यायचं आहे. असं जर बनवून ठेवलं ना एकाच वेळेला तर बनवायला खूप सोपं जातं. तर बघा इथे कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेले छान कडकडीत तेल गरम करायचं. त्यानंतर हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघा इथे मी पूर्ण बॉल्स 2-3 जेवढे मावतील तेवढे मी ॲड केलेले आहेत आणि 1-2 मिनिटापर्यंत फक्त अर्धवट कच्चे आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बाहेर काढून घ्यायचे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे अशा पद्धतीने का बरं तळत आहे? कारण आपल्याला व्यवस्थित शेप देत नाही. कारण हे मोठे आकाराचे वडे असतात. त्यासाठी थोडेसे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्या वड्यांना शेप देता येतो. तर बघा बॉल्स काढून घेतले. थोडंसं 5 मिनिटं थंड करून घेतलाय. त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं. व्यवस्थित त्यांना प्रेस करून असं दाबून घ्यायचं. छान चपटं करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही वड्याचा आकार द्यायचा आहे त्याला. म्हणजे एवढे सुंदर वडे बनतात ना, एकदम खुसखुशीत, कुरकुरीत वडे बनून तयार होतात. तर इकडे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलंय परत एकदा. त्यानंतर त्याच्यामध्ये ते वडे टाकून घ्यायचे. छान दोन्ही साइडनं अलटून-पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे वडे जेवढे बनवायला सोपे आहेत, तेवढे चवीला अप्रतिम लागतात. नक्की तुम्ही घरामध्ये एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघा आपला पहिला वडा बनून तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने बघा दुसरा एक करून दाखवते. दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं. छान हातामध्ये प्रेस द्यायचं त्याला आणि एकदम चपटं करून घ्यायचं, फ्लॅट करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शेप द्यायचं. आणि जर तुम्ही डायरेक्ट शेप द्यायला बघणार ना, तो एवढा चिकट असतो, व्यवस्थित शेप देता येत नाही. पण तुम्ही एकदा तेलामध्ये टाकून बाहेर काढून घ्याल, त्यानंतर हाताने प्रेस करा.
किंवा तुम्ही हे पोटॅटो मॅशरने सुद्धा व्यवस्थित प्रेस करून त्याला फ्लॅट करून तळून घेऊ शकता. एकदम सिंपल आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं, त्यानंतर हाताने सुद्धा इझिली होते. तर बघा हे चौथा वडा सुद्धा इथे मी तळून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने छान गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत इथं एक-एक करून सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे. वड्याचा आकार थोडासा मोठा असतो म्हणून 1 ते 2 वडे तळले जातात. खूप जास्त वडे इथे तळू शकत नाही आपण. थोडासा वेळ लागतो तळायला. पण एकदा जर तुम्ही बनवलात ना, तुम्ही वारंवार ही रेसिपी बनवाल, तर बघा हे सगळे वडे इथं अशाच पद्धतीने इथे मी बनवून घेतलेले आहेत. तर बघा इथे आपले पूर्ण वडे बनवून तयार झालेले आहेत आणि विदर्भामध्ये प्रत्येक स्टॉलवर जिथे समोसा विकला जातो तिथे हा वडा असतोच असतो आणि लोकं एवढ्या आवडीनं खातात ना हे वडे खूपच जास्त. तर आपले वडे इथे बनवून तयार झालेले आहेत. एकदम क्रिस्पी, खुसखुशीत, क्रंची असे वडे तयार होतात. तर तुम्हाला एक वडा मी तोडून सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही याचा टेक्स्चर बघा. थोडासा साईजमध्ये मोठा असतो, पण चवीला अप्रतिम असतो. एकदा तुम्ही ही रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि विदर्भामधली तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायची आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा वड्याचा टेक्स्चर बघा किती छान झालेला आहे. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक